मी प्रयत्न करत राहिले, पण आयुष्य थांबतच नव्हतं. मी सक्सेससाठी आळशी नाही. मी पळ काढणारी नाही. मी हार मानणारी सुद्धा नाही. पण तरीही आयुष्य मला रोज हरवते. रोज पहाटे उठते, डोळ्याखाली काळी वर्तुळं. मनात एकच प्रश्न, आज तरी काही बदलेल का? मी स्वतःचे व्हिडिओ बनवते. रात्रभर जागून एडिटिंग करते. इंस्टाग्राम चालवते. यूट्यूबवर 5-5 चॅनल्स उघडले. टायटल, हॅशटॅग, थंबनेल सगळं शिकून केलं. सेटिंग सगळ्याबरोबर, कंटेंट प्रामाणिक, मेहनत खरी, पण व्हायरल नाही. लाईफमध्ये काही बिघडलेलं नाही असं लोक म्हणतात. घर आहे, मोबाईल आहे, इंटरनेट आहे, पण मनातला रिकामा कोपरा कोणाला दिसतच नाही. रात्रभर एडिट करताना घड्याळाकडे पाहते. 2 वाजतात, 3 वाजतात, डोळे जळजळतात. पण मन म्हणतं, थोडं अजून कर, कदाचित हेच व्हिडिओ चालेल. आणि सकाळी उठून पाहते, तेच व्ह्यू, तेच 0 ग्रोथ. मग स्वतःलाच विचारते, मी एवढं करूनही नक्की कमी काय पडतंय? पैशांची गरज लागते तेव्हा कळतं, जग भावनावर नाही पैशावर चालतं. नवीन घर घ्यायचं स्वप्न पाहिलं. खूप मोठं नव्हतं, फक्त आपलं असावं एवढंच. पण लोन प्रोसेसच नाही झालं. जुनी सेविंग पुरल्या नाही. स्वप्न कागदावरच अडकून राहिलं. शेवटी ते मी स्वप्नच कॅन्सल केलं. महिना संपायला येतो आणि माझा महिना 10व्या दिवशीच संपतो. उरलेले दिवस फक्त चिंता, हिशेब आणि भीती. हा महिना कसा जाईल? उद्या काय होईल? मी खरंच आयुष्यातून शून्य तर नाही ना? असं वाटायला लागतं. मी हरले, मी थकले. माझ्यासाठी कुठलाच मार्ग उरलेला नाही. डोकं सतत भरलेलं. टेन्शन एवढं की श्वाससुद्धा जड होतो. काहीतरी सुरू करते, पण पूर्ण होतच नाही. कारण मन तुटलेलं असतं. कधी कधी वाटतं, देवा मी एवढी का झगडते? माझी वेळ कधी येणार? पण तरीही दुसऱ्या दिवशी मी पुन्हा उठते, पुन्हा व्हिडिओ उघडते आणि पुन्हा प्रयत्न करते. कारण आतमध्ये कुठेतरी एक आवाज अजून जिवंत आहे, जो म्हणतोय मला, आज नाही पण उद्या. मी संपलेली नाही. शेवटचा शब्द बघा आपल्या मनासाठी असेल हा. ही कथा हार मानणाऱ्यांची नाही. ही कथा खूप प्रयत्न करूनही अजून न दिसलेल्या यशाची आहे. कधी कधी आयुष्य उशीर करतं, नकार देत नाही. तर मित्रांनो, कशी वाटली कथा नक्कीच सांगा. आणि ही कथा आपल्या प्रत्येक जणाला लागू होते, जे की सध्या परिस्थिती आपली सध्या मीडियम आहे, जे की ते आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी झगडत आहेत, की असंच प्रत्येक गोष्टीत अपयशच येते. काहीही सुरुवात करा आणि एखाद्याचं नशीब बघा किती असतं, पहिल्या प्रयत्नात त्यांना यश असतं. पण एखाद्याचं असं यश असतं की जे प्रयत्न करूनही सतत अपयश येत असतं. परंतु एक दिवस असा नक्की येईल की आपल्याही हाती आपल्याला यश मिळेल, हीच आशा आहे. आणि त्यासाठीच प्रत्येकजण प्रयत्न करत असतो आणि प्रयत्न करत राहिले पाहिजे. तर कशी वाटली नक्की कथा सांगा. आणि आजची कथा एवढीच. तर उद्या भेटू नवीन कथेसह. तोपर्यंत बाय, टेक केअर.